नमस्कार, मी प्रीती पारखी। आज आपण हायपोग्लायसेमिया म्हणजे काय हे बघणार आहोत। हायपोग्लायसेमिया म्हणजे जेव्हा आपली रक्तातली साखर 70 पेक्षा कमी असते तेव्हा हायपोग्लायसेमिया होतो। मग तेव्हा आपण काय केलं पाहिजे? तेव्हा 1 चमचा साखर म्हणजे 15 ग्रॅम, 1 टेबलस्पून साखर किंवा 1 टेबलस्पून मध किंवा अर्धा ग्लास फ्रूट ज्यूस किंवा 2 हायपो टॅब्लेट्स किंवा ग्लुकोव्हिटा गोल्ड टॅब्लेट्स हे घ्यावेत। हे घेतल्यानंतर 15 मिनिटं थांबा। 15 मिनिटं झाल्यावर परत शुगर चेक करा। शुगर 70च्या वर गेली असेल तर एक छोटासा स्लाइट स्नॅक्स खायचा। तर शुगर अजूनही 70च्या खाली असेल तर परत 1 टेबलस्पून तुम्ही साखर किंवा ग्लुकॉन डी पावडर किंवा मग अर्धा ग्लास ज्यूस किंवा हायपो टॅब्लेट्स घेऊन परत थांबा 15 मिनिटं आणि मग 15 मिनिटांनी परत चेक करा। साखर वरती गेली असेल तर ठीक, मग थोडा एक लाईट स्नॅक्स घ्या। पण हायपोग्लायसेमिया ट्रीट करण्यासाठी कधीही तुम्ही चॉकलेट, मिठाई किंवा कुकीज ह्या गोष्टी खाऊ नका। त्याने इमिजिएट साखर वाढणार नाही, ती साखर 2 तासांनी वाढणार आहे। हायपोग्लायसेमियामध्ये आपल्याला साखर इमिजिएट 15 मिनिटांमध्ये वाढली पाहिजे, म्हणून आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजे की आपली साखर 15 मिनिटांमध्ये वाढू शकेल। थँक्यू।